या ठिकाणी नायगाव मधील मतदार राजा आहेत. काय वाटतं तुम्हाला? स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत आहेत आणि कुठेतरी सर्व राजकीय पक्ष मोठ्या ताकदीने लढाई टाकायला आहेत आणि वेगवेगळे काही घेऊन आले तुमच्या समोर. काय वाटतं तुम्हाला? खरं तर आज नायगाव पंचक्रोशीतील स्थानिक शेतकऱ्यांचे प्रश्न जसे की पुरंदर साधा नॅचरल योजना चालू प्रभावीपणे कोण चालू शकतो अशा अशा नेतृत्वाच्या पाठीमागच गावातील आणि पंचक्रोशीतील शेतकरी वर्ग 100% राहील आणि भविष्यात ते काही लोकांना सांगण्याची गरज नाही, परंतु गुप्त मतदानाद्वारे निश्चितच जे काही दलबदलो व्यक्ती आहेत त्यांना धडा शिकवला जाईल. थोडक्यात तुमच्या शब्दातनं मला वाटतंय की आमदार विजयबापू शिवकरांच्या माध्यमातून काय या ठिकाणी काय दिसते कामं झालीत का? काय तसं आम्हाला कोणाची कामं झाली नाही झाली याच्याबद्दल नाही म्हणायचं, परंतु कामं चालू आहेत, चांगले चालू आहे? हो चालू आहेत, काय अडचण नाही. म्हणजे सगळे उमेदवार चांगले आहेत. बघूया मतपेटीतनं तुम्ही दाखवणार आहात. हो बरोबर. धन्यवाद धन्यवाद. दादा काय तुला वाटतं रे या ठिकाणी निवडणूक होते, तुला निवडणुकीचा अनुभव घ्यायचा आहे पुढच्या भविष्य काळामध्ये कुठल्या पक्षाची हवा आहे? आता तसं सांगायला गेलं तर म्हणायला गेलं तर सगळेच पक्ष करतात त्याच्या हवा कुठल्या पक्षी? घड्याळ शिवसेना काही घड्याळाचीच म्हणायची आता. घड्याळाची? हा घड्याळाची आहे म्हणायचं. तुला काय वाटतं रे? अजिंक्य भैया अजिंक्य भैया आता पहिल्यांदाच उभे राहिले म्हणलं गावचे नेते म्हणलं मग आता सगळी म्हणणारच ना. हा घड्याळ. अरे धन्यवाद, थँक्यू. आपल्या बरोबर या ठिकाणी नायगावचे मतदार राजा आहेत. काय वाटतं तुम्हाला? जी निवडणूक लागली आहे त्या निवडणुकीमध्ये सर्वच पक्ष आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आहे, शिवसेना आहे, भारतीय जनता पार्टी आहे, मशाल आहे, राष्ट्रीय काँग्रेस आहे. काय वाटतं तुम्हाला या ठिकाणी काय होऊ शकतं? सगळे पक्ष आहेत, चांगले आहेत, पण आमच्या गावचे युवक नेता असल्यामुळे आम्ही तेच चांगलं आहे. बर, म्हणजे अजिंक्य भैयाकडे उभे राहिले त्याच्यामुळे तुमचं गावचा प्रतिनिधी आहे, चांगला आहे आणि पक्ष सगळे चांगले आहेत. असं काहीच नाही. अच्छा, म्हणजे एक प्रतिनिधी तुमच्या गावात द्यायचा ठरवलाय तुम्ही? गावचा. ओके, तुम्हाला काय वाटतं? काय नाही, सर्वांनी सगळ्याचं काम करावं आणि काय तर कोणतरी एक जण कोणतरी निवडून येणार आहे आणि कोणतरी कोणाचा पराजय आहेच त्या ठिकाणी काम करत असताना आपण म्हणायचं माझा माणूस ता येईल, हा येईल, ता येईल, तसं होऊ शकत नाही. शेवटी जनताच काम करेल, शेवटी जनता मतदार राजा आहे. काय कुणाचं काय नाही, हा महिने मी राष्ट्रवादीचा महिने मी काँग्रेसचं मिळून NCPचा काम करतो, ते होऊ शकत नाही. मतदार राजा ती ठरवेल ती परवेशा. ओके, धन्यवाद. येस सर. श्री क्षेत्र नायगाव या ठिकाणी आहोत, सिद्धेश्वर मंदिराच्या समोरील भागामध्ये. नमस्कार काका. नमस्कार. बोला. बरे तब्येत? बिघडली? अच्छा अच्छा, अल्सरचा प्रॉब्लेम आहे. काय निवडणूक लागली आहे तुमच्या गावामध्ये, पंचक्रोशीमध्ये काय होईल? काय सांगता येत नाही. 5 पक्ष आहेत. 5 सीट, बरोबर. लोकांची ती मनस्थिती त्यामुळे अच्छा अच्छा, थोडस सांगणं कठीण आहे. सांगणं कठीण आहे. बर बर बर. याच्यात काय रस नसतो. निवडणूक म्हणजे आता आलं पाहिजे फक्त आम्हाला काही कोणी देत नाही. बर, आम्हाला ह्याच्यात काही रस नसतो. आम्ही काही डोकं चालत नाही. ओके ओके. मतदान करायचं फक्त, आपला हक्क बजवायचा. नाही मतदान करायच्या वेळेस परमेश्वराला समोरून मतदान कोणाला करायचे आपण करायचं. बस बस, एकदम बरोबर बोलले बाबा. हे सध्याची परिस्थिती आहे. कोणाचं 2 रुपये घ्यायचं आणि कोणाला 2 रुपये द्यायचे बी नाही. फक्त आपला पवित्र हक्क बजवायचा. बस आपला हक्क आहे तेवढा हक्क बजवायचा. परमेश्वर जशी बुद्धी देईल ना तसं आपलं काम करायचं आणि बाजूला व्हायचं. संपला विषय. काय वाटतं तुम्हाला या ठिकाणी जी परिस्थिती आहे बघता? सध्या तर 5 पक्ष आहेत, त्यामुळे सांगता यायचं नाही कोण नक्की कोण जास्त मतदान घेतंय, कोणाचं काय. नवीन सगळं
नवीन आहेत ना सगळे पक्ष हो. त्यामुळे पक्ष जुने आहेत, फक्त उमेदवार सगळे नवीन नवीन. नवीन आहेत कोणी त्यामुळे असा सांगता repeat यायचं उमेदवार नाही, फक्त नाही एकच उमेदवार सोडला तर रिपीट आहे एकच रिपीट आहे. त्यामुळे 5 पक्षाचं मत संमिश्र राहील का वातावरण या ठिकाणी? संमिश्र राहील, सांगता यायचं नाही शेवटच्या टप्प्यापर्यंत काय होईल ती. बरोबर. ओके, धन्यवाद, थँक्यू व्हेरी मच. ठिकाणी सिद्धेश्वरचे मतदार राजा आहेत. काय वाटतं तुम्हाला आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रणधुमाळी चालू आहे, 7 तारखेला मतदान आहे आणि राजकीय पक्षांनी चंगच बांधलेला आहे की माझं जागा लागतील, जिल्हा परिषद माहिती येईल, पंचायत समिती माहिती येईल. काय वाटतं तुम्हाला, तुमच्या पंचक्रोशीचा विचार करता या ठिकाणी काय होऊ शकते या निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये की कधी अपेक्षित नव्हतं अशा पद्धतीचं आजचं इलेक्शन चालू आहे. पूर्वीच्या काळी मतदार हा कुठंतरी विचार अशी बांधील असायचा की या पक्षाला आपण बांधील आहोत, या विचारधारेला बांधील आहोत. पण अशा पद्धतीची आजची काय परिस्थिती सगळ्या समाजामध्ये दिसत नाही. कारण त्याचं कारणच जे उमेदवार उभे राहिलेले आहेत यांच्याच निष्ठा कुठल्याही पक्षाप्रती किंवा विचाराप्रती बांधील नाहीत. त्याच्यामुळं आजचा समाज देखील, त्याच्यामुळं मतदार देखील भरकटलेला दिसून येतो. मतदारामध्ये देखील संभ्रम अवस्था आहे की कुणाला मतदान करायचं. एका रात्रीत जर पक्ष बदलले जात असतील तर मतदारांनी देखील कुणाला मतदान करायचं हा यक्ष प्रश्न आज मतदारांच्या समोर आहे. बरोबर. पण आताची जी महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये राजकीय परिस्थिती बघतात, कुठेतरी निवडणूक म्हणा किंवा एक त्या पद्धतीचं सिस्टम, त्या सिस्टमला कुठेतरी काहीतरी यंत्रणा राबवण्यासारखं असं लोकांच्या मधनं, मतदारांच्या मधनं आरोप होतो. याच्यावर तुमचं काय मत आहे? बरोबर आहे, मतदारांच्या मधनं जो आरोप होतो हा खरा आहे. देश पातळीला तुम्ही प्रश्न विचारला, देश पातळीवर सुद्धा लोकशाहीला घातक अशा सगळ्याच राजकीय पक्षांची वर्तणूक आहे. सगळ्याच राजकीय पक्षांची लोकशाही या देशामध्ये व्यवस्थितपणे राबवावी आणि प्रभावीपणे तिची अंमलबजावणी व्हावी आणि जनसामान्य सक्षमरित्या एखादं नेतृत्व पुढे यावं या पद्धतीची वर्तणूक कुठल्याही राजकीय पक्षाची दिसून येत नाही. त्याच्यामुळं सगळ्याच राजकीय पक्षांची आजची जी वर्तणूक आहे त्यांच्या विचारधारेशी ते बांधील नसल्यासारखं केवळ पदासाठी इकडून तिकडं जाणं हे लोकांना देखील अभिप्रेत नाही आणि त्याच्यामुळं देशामध्ये लोकशाहीवरला विश्वास उडत चाललेला आहे. ओके, धन्यवाद काका, धन्यवाद. आपल्या बरोबर या ठिकाणी मतदार राजा आहे. काय वाटतं तुम्हाला, स्थानिक स्वराज्य संस्था, जिल्हा परिषद आणि पंचायत गणामध्ये कोण उमेदवार आणि कोणत्या पक्षाची हवा आहे तुम्हाला वाटतं? हवा तर राष्ट्रवादी अजितदादा गटाची काय वाटतं, कोण निवडून येईल? कोण निवडून येईल? निवडून तर गौरवदादाच येणार. अच्छा, 100%. नक्की. 100%. ओके, धन्यवाद, थँक्यू. काय वाटतं रे तुला, काय होईल? निवडून तर गौरवदादाच येणार आहेत आमचे. कोणाची हवा? गौरवदादांचीच. अच्छा, हा, गौरवदादा बोलतो. काम बी भरपूर आहेत आणि विजयदादांचा आशीर्वाद आहे. निवडून येणार. निवडून येणार 100%. ओके, धन्यवाद.